आज भुसावळ तालुक्यातील साक्री येथे दुर्दैवी घटना घडली। 2 9वी मधल्या मुलींना विहिरीमध्ये ढकलून त्यांचा जीव घेण्यात आला आणि हे ढकलणारे जे आहेत ते अल्पवयीन मुलं आहे, 17 वर्षाची मुलं आहे। ह्या ठिकाणी या घटनेचा संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त करत असताना तीव्र निषेधही झाला। फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पंचक्रोशीतले सगळ्या गावचे गावकरी आणि महिला फार मोठ्या प्रमाणावर होत्या। आता या महिलांचा आक्रोश एवढा मोठा होता त्या ठिकाणी की यांनी त्या ठिकाणी हे प्रेत ज्यांच्या मुलींचे आहेत ते पीएमला नेऊ नये, जोपर्यंत तो आरोपी आहे त्याला आमच्या ताब्यात द्या। तो आरोपीला ताबडतोब पोलिसांच्या ताब्यामध्ये तिथल्या लोकांनी दिलं। पोलिसांच्या ताब्यामध्ये आता ते आरोपी आहेत, पण सकाळी 7 वाजता ही घटना घडली तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या घटनेचे पडसाद आजूबाजूला पसरत होते आणि लोक प्रेत न्यायला नाही म्हणत होते, आरोपीला आपल्याकडे द्या असं सांगत होते। पण त्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी 4 तास होतो आणि 4 तासामध्ये सर्वांना समजवण्याचा प्रयत्न केला। पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी आली आणि पोलीस यंत्रणेशी मी स्वतः एसपीशी बोललो, यामध्ये कलेक्टर साहेबांशी चर्चा केली, सर्व पोलीस यंत्रणा उपस्थित झाली आणि त्यानंतर सर्वांची समजूत घालण्यात आली। पण समजुतीच्या पलीकडे तिच्या आईवडील आणि सगळे नातेवाईक आणि सगळ्या महिला त्या ठिकाणी होत्या, परंतु मी स्वतः त्यांना समजवलं की मुलींच्या डेड बॉडी इतका वेळ ठेवणं बरोबर नाही आहे, त्या डिकम्पोज होण्याची भीती जास्त आहे। आणि शेवटी ह्याच्यामध्ये कलेक्टरशी चर्चा करत असताना मी त्यांना सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून हा खटला लढवला गेला पाहिजे। या ठिकाणी आरोपीला जामीन मिळता कामा नये यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि यामधून मुलींना न्याय मिळेल इथपर्यंत फाशीची शिक्षा होण्यासाठी चांगल्या वकिलाची नियुक्ती केली पाहिजे, कारण हे अल्पवयीन मुलं आहे, 17 वर्षातल्या आतले आहे। त्यामुळे हा खटला कदाचित चाइल्ड न्यायालयामध्ये चालू शकेल। त्यामुळे त्या ठिकाणी चांगल्या व्यवस्था करून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मीही पण मागणी केली आणि साऱ्या समूहाला हे समजून सांगितलं। त्यानंतर समूह जो आहे तो तिच्या नातेवाईकांच्या आग्रहास्तव, काही माझ्या आग्रहास्तव, काही पोलिसांच्या आग्रहास्तव या ठिकाणी त्यांनी आपला जो ठिय्या आंदोलन तो मागे घेतलं आणि त्या मुलींचं जे डेड बॉडीज आहे त्या आता पीएमसाठी पाठवण्यात आलं आहे। माझी मागणी राहणार आहे की या ठिकाणी यांच्यावर कठोर शासन होण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टाचा खटला चालला पाहिजे, जामीन मिळता कामा नये अशी व्यवस्था झाली पाहिजे आणि जोपर्यंत हे होत नाही त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी सर्व नातेवाईकांच्या वगैरे पाठीशी उभा आहे आणि काही अडचणीच्या वेळेस आम्ही सारेचे सारे त्यांना मदत करायला तयार आहे।